अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू देवा आलायसा वय तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते। माझी ओहे मला बोलायचं आहे तुमच्या संग। देवा तुम्ही चौडापासनी गडावर माघारी पाठवलं पर ते कशापायी केलं हे नाही कळलं मला। तुम्हासनी सांगायचं नसल तर नका सांगू पर बानू मी चढोपाना जेजुरी गडावर पाठवलं कारण मला असं वाटतं की त्यांची तिथे आवश्यकता भासेल। पर गडावर तर विष्णुदेव आहे ती लक्ष्मी देवी आहे ती। होय त्यांच्यावर गडावरील सर्व दायित्व असलं तरी त्यांच्या सहाय्याला कोणीतरी हवं आहे आणि महत्वाचं म्हणजे काय झालं देवा? बानू याआधी मी तुला काहीच सांगितलं नाही कारण तशी वेळच आली नाही पण आता मी तुला सांगतो आहे। जेव्हा मी तुझ्या बरोबर बाहेर जाणार आहे असं म्हाळसेला सांगितलं तेव्हापासून म्हाळसेने मौन धारण केलं होतं। म्हणजे तुम्ही माझ्या संग येणार याचा त्रास झाला असेल त्यासनी लई राग केला असेल। नाही ह्यावेळी ती शांत होती माझ्यावर रागवली देखील नाही मला जाऊ नका असं देखील म्हणाली नाही। काय सांगतायसा देवा? होय बानू तिच्या ह्याच वागण्याचं आश्चर्य वाटतंय मला कारण याआधी ती अशी कधीच वागली नव्हती तेव्हा आता ती अशी का वागत आहे हेच कळत नाहीये। अन्यायाचा विचार करत होते का माझ्या पायी तुम्हासनी त्यांच्या रागाला सामोरं जावं लागलं असं? वाडेव बा मावशी रंग्या समधे हाच विचार करत होते का म्हाळसाताई आता काय करत्या? गडावर देखील तिच्या ह्या अशा वागण्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे। तिच्या मनातलं कोणालाच कळत नाहीये ती अशी का वागत आहे ह्याचा प्रश्न सर्वांनाच अस्वस्थ करत आहे विचार करायला लावत आहे। तेव्हा एक विचारू का? विचार बानू।
महाराज म्हणले होते आणि तुम्ही बी म्हणला होता काही एक दिवस असा येईल जेव्हा म्हाळसाताई मला जवळ करत्याल. आता तो दिवस जवळ आला आहे का? म्हणजे बानू, आता तुला देखील हे मी कसं सांगू? म्हाळसा तुला निश्चितच जवळ करेल, पण त्यासाठी ती कोण आहे हे तिला कळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तरच ते शक्य आहे. काय झालं देवा? काही नाही बानू, पण ह्या क्षणी मी तुला काहीच सांगू शकत नाही, कारण तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या क्षणी माझ्याकडे नाही. पण तरीही तू म्हणतेस तसं कदाचित नसेलही, पण कदाचित असेलही. आता जर तू म्हणते आहेस तसं जर असेल तर ह्याचा अर्थ म्हाळसेला ती कोण आहे हे आधीच कळलं आहे. नारद मुनींशी देवींचं बोलणं झालं असेलच. मला देखील काय घडलं आहे हे जाणून घ्यायला हवं. बंधू, मी आलो आहे हे देवींना कसं कळलं? या बंधू, तुम्ही याल याची मला खात्री होती. देवी, खरं तर मी तुम्हाला उद्याच भेटायला येणार होतो, परंतु गडावर तुमची नारद मुनींशी भेट झाली असं कळलं म्हणून आलो. पण तुम्ही याल याची मला खात्री होती. देवी, मला एक प्रश्न पडला आहे, विचारू? अडवणारी मी कोण? तसं नाही देवी, परंतु मी जेव्हा कक्षात आलो तेव्हा तुमचं लक्ष दुसरीकडे होतं. मी आलो आहे हे तुम्हाला कसं काय कळलं? हो, मला हाच प्रश्न पडला आहे. मला कळलं. माझे डोळे बंद होते, पण क्षणार्धात मला कळलं की तुम्ही आला आहात. आणि मी म्हणाले तसं तुम्ही मला भेटायला याल याची मला खात्री होती. कारण लक्ष्मी देवींची भेट झाली, नारद मुनींची भेट झाली, पण मौन सोडल्यापासून तुमची आणि माझी भेट झाली नव्हती. आणि बंधू म्हणून तुम्हाला माझी काळजी आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून मुद्दामच तुम्हाला भेटायला आलो देवी. मी यांना काहीच कसं बोलले नाही हेच तुम्ही मला विचारायला आला आहात ना? तेवढंच नाही देवी, मी नारद मुनींशी देखील काही बोलले नाही. इतकंच नाही देवी, तुम्ही कुणाशीच काही बोलला नाहीत. तुम्ही मौन होतात. आम्हाला असं वाटलं होतं की जेव्हा श्री खंडेराय बाणाई बरोबर जातील तेव्हा तुमचा क्रोध अनावर होईल. पण तसं झालं नाही आणि त्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आहे, हो ना? नारद मुनी येऊन गेले, त्यांची भेट झाली. त्यांना देखील असंच काहीसं जाणून घ्यायचं होतं, पण मी त्यांना काय उत्तर देणार? जे त्यांना अपेक्षित आहे ते, की जे सत्य आहे ते? जे त्यांच्या मनात आहे आणि जे सत्य आहे ह्यात साम्य नाही असं नाही. तुम्हाला असं वाटत असेल बंधू, पण अंतिम सत्य काही निराळेच आहे. कदाचित त्यांच्या मनात जे आहे ते सत्य असेल किंवा नसेलही. देवी, तुमचं हेच वागणं सगळ्यांना आश्चर्यात टाकतंय.
तुम्हाला तुम्ही कोण आहात किंवा तुमच्या गतजन्माचं स्वरूप काय आहे हे कळलंय असं सगळ्यांना वाटतंय. तुम्हाला देखील असंच वाटतं आहे बंधू? खरं तर हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही इथे आला आहात, हो ना? होय देवी, या क्षणी सत्य काय आहे हे मलाही कळत नाहीये. नारद मुनी तुम्हाला भेटून गेले, त्यांना देखील हेच विचारायचं होतं, परंतु त्यांना देखील ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. यांनी देखील मला जाताना हेच विचारलं होतं. परंतु देवांना देखील काही कळलं असेल असं वाटत नाही देवी. म्हणजे हा प्रश्न अनुत्तरितच राहतो की खरंच तुम्हाला सत्य ठाऊक आहे की नाही. देवा, माझ्या येण्याने आपल्या ध्यानधारणेत व्यत्यय तर आला नाही ना देवा? नाही महर्षी. बाणाई बाहेरच आहेत, आश्रमातील वास्तव्याने प्रसन्न दिसत आहेत. होय, निश्चितच. याआधी तिने हे सारं काहीच पाहिलं नाही. तिच्यासाठी हे सारं काही नवीन आहे आणि हे सर्व जाणून घेण्याची तिच्यामध्ये ओढ निर्माण झाली आहे. महर्षी, तिची इच्छा होती म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे. देवा, एक विचारू? विचारा. बाणाईना आश्रमात आणण्यामागे केवळ त्यांची इच्छापूर्ती एवढं एकच कारण असेल असं मला वाटत नाही. त्यामागे आपला अंतस्थ हेतू काही वेगळाच आहे असे वाटते. होय, निश्चितच. महर्षी, बानूसाठी हे सर्व काही नवीन आहे. त्यामुळे हे सर्व काही तिला जाणून घ्यायचे आहे. पण त्याच बरोबरीने ज्ञानार्जनाचा मार्ग देखील तिने ध्यानात घ्यावा लागेल. ह्या ज्ञानार्जनाच्या मार्गावर तिचा प्रवास सुरू व्हावा हा देखील माझा मानस आहे. आपला मानस या आश्रमात पूर्ण हो देवा. ते अत्यंत आवश्यक आहे, कारण ह्या शिवलीलेत त्यांना त्यांच्या असण्याचं महत्व कळायला हवं. त्यांच्या होय, त्यांच्या म्हणजे म्हाळसा आणि बानू ह्यांच्या. देवा, म्हाळसा देवी आणि बाणाई यांना जेव्हा त्यांच्या गतजन्माचं स्मरण होईल तेव्हाच ही शिवलीला संपेल असं आपण सांगितलं आहे. पण हा क्षण नक्की कधी येणार आहे देवा? महर्षी, तुम्हालाही ठाऊक आहे की ते मलाही सांगणं कठीण आहे. परंतु त्यांना गतजन्माचं काही स्मरण झालं नसेल देवा? मला तर असं वाटत आहे की म्हाळसेला स्मरण झालं आहे आणि कदाचित ती माझीच परीक्षा पाहत आहे. हे सत्य असेल देवा? महर्षी, म्हाळसा म्हणजे साक्षात आदिशक्ती रूप आहे. तिला अशक्य असं काहीच नाही. तेव्हा कदाचित ते शक्य नसेलही, पण कदाचित ते शक्य असेलही.
यावे बाणाई. म्या हे सांगाय आले होते का म्या बाहेर आहे. तुम्हाला काय हवं असल नग असल तर मला सांगा जी. म्हणजे म्या बाणाई, आमचा अवघा आश्रमच आपल्या सेवेसाठी सिद्ध आहे. आपण निश्चिंत असावे. आणि गणोबा आणि राघवा देखील आहेतच. वयजी ह्यानीच तर सांगितलं. बाणाई, कसा वाटला आपल्याला आश्रम? हो आता काय सांगू म्या. माझं तर फार मन भरून गेलं बघा. असं वाटतंय का हातनं जायलाच न ग. बानू, तू तर केवळ बाहेरचा परिसर पाहिला आहेस. म्हणजे ह्या आश्रमाच्या प्रसन्न वातावरणाचं खरं कारण म्हणजे केवळ इथला परिसरच आहे असं नाही, तर इथे घडणाऱ्या कार्यामुळे देखील. म्हणजे देवानं असं म्हणायचं आहे की या आश्रमाचा परिसर जसा अनेकांना आनंद देतो, प्रफुल्लित करतो, परंतु या आश्रमात होणाऱ्या ज्ञान साधनेमुळे अनेकांना मनशांतीही लाभते. माझ्या नाही ध्यानात आलं जी. बानू, महर्षी इथे जे काही शिकवतात ते साधकाच्या साधनेत अत्यंत महत्वाचं असतं. वय का? होय देवी. आणि ते आपल्यालाही पाहता येईल, ऐकता येईल, समजून घेता येईल. मी येतो देवा. बानू, तुला हे सारं काही समजून घ्यायचं आहे हे मला कळतंय. तुला अनेक प्रश्न असतील, होय ना? वयजी. बानू, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान तुला इथे मिळेल. त्यासाठी इथे महर्षी आणि त्यांचे शिष्यगण कसे शिकवतात ते आपण पाहूया. वयजी. चल. तू इथेच थांब. मी येते ना आत. तुम्हाला काही हवं नको असेल तर मी सांगते ते ऐक. क्षमा असावी. सांगा देवी. मी हे द्वार लावून घेणार आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. आणि कोणी आलंच तर त्यांना माझा आदेश आहे असं सांग. पण हे द्वार कधीपर्यंत लावून घेणार आहात? तू अधिक प्रश्न विचारू नकोस.